छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेल्या जुन्नर शिवजन्मभूमीमध्ये खऱ्या अर्थानं पुणे पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे मंडळी व्यवसाय आणि व्यापार नोकरीच्या निमित्ताने या ठिकाणी स्थायिक झाले आणि त्या निमित्तानं सर्व आपल्या जुन्नर तालुक्यातील मंडळींना एक हक्काचं व्यासपीठ म्हणून एक जुन्नर तालुका मित्रमंडळ ही जी काही संस्था गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी आपल्या सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल किंवा पर्यावरण असेल अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. या संस्थेच्या पायाभरणीच्या काळामध्ये ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्वांनी या ठिकाणी आजच्या आपल्याला जे मंडळी मार्गदर्शक म्हणून आहेत त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत आणि त्या निमित्तानं अतिशय सुंदर अशा पद्धतीचं ही संघटना बांधत असताना एक आपल्या संस्थेचं त्या ठिकाणी काही मुखपत्र असावं आणि जे त्या निमित्तानं आपल्या सर्वांना ते एक प्रेरणादायी असावं म्हणून आपले गेल्या 7 वर्षापासून आपण एक जुन्नर तालुका मित्रमंडळ पर्यटनाची दिनदर्शिका एक वेगळं आगळं अशा पद्धतीचं ते मुखपत्र आपण या ठिकाणी प्रकाशित करत असतो आणि त्या निमित्तानं आपल्या तालुक्यात असणारी सर्व व्यापारी व्यावसायिक मंडळी त्या ठिकाणी आपल्या व्यवसायाच्या त्या ठिकाणी जाहिराती एकत्र आपण घेत असतो आणि त्या प्रसिद्ध करत असतो. त्या निमित्तानं त्यांच्या व्यवसायाला देखील त्या ठिकाणी हातभार लागतोच, परंतु एक आपल्या तालुक्याची ही असणारी दिनदर्शिका यामध्ये आपला सहभाग असावा एक उदात्त भावना त्या ठिकाणी असते आणि त्या निमित्तानं सर्व मंडळी अतिशय त्या ठिकाणी चढाओढ लागलेली असते ही जाहिरात देण्यासाठी आणि त्यात आपण या दिनदर्शिकेचं दरवर्षी पहिल्या म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रकाशन करत असतो. या दिनदर्शिकेला एक वेगळे आगळं त्या ठिकाणी परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये आपल्या जुन्नर तालुका मित्रमंडळ पुण्याची पहिल्यांदा जी दिनदर्शिका प्रकाशित झाली ती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे साहेबांच्या त्या शुभहस्ते त्या ठिकाणी पुण्यामध्ये प्रकाशित झाली. त्यानंतरची दुसऱ्या वर्षीची दिनदर्शिका देशाचे नेते आणि माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते ती प्रकाशित झाली. नंतरच्या काळामध्ये आपल्या तालुक्याचे सुपुत्र आणि खासदार आदरणीय आपले डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांच्या हस्ते प्रकाशन झालं. आता त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याच तालुक्यातील आपल्या या भागातील असेल किंवा भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारचे ज्यांनी हक्क आणि आपल्या अधिकारांच्या निमित्तानं माहितीचा अधिकार ज्यांनी आणला ते आदरणीय समाजसेवक अंदाजे हजारे साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रकाशन झालं. त्यानंतर कोविड काळामध्ये देखील आपण ती प्रकाशन आपल्या तालुक्याचे सुपुत्र आणि सिने अभिनेते आणि आत्ताचे खासदार विद्यमान खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेबांच्या हस्ते ते प्रकाशन झालं आणि गेल्या वर्षीचं प्रकाशन आपल्या तालुक्याचे सुपुत्र आणि रायगड जिल्ह्याचे अतिरिक्त त्या ठिकाणी असणारे जिल्हाधिकारी आणि आपल्या मंडळाचे त्या ठिकाणी असणारे मार्गदर्शक आदरणीय थोरवे साहेब सुनील थोरवे साहेबांच्या हस्ते हे प्रकाशन झालं आणि आजचं प्रकाशन जे आहे आपल्याच तालुक्यातील एक वैचारिक विचारवंत त्या ठिकाणी असणारे त्यांचा गाढा संत साहित्याचे अभ्यासक आणि प्रबोधनकार आदरणीय गुरुवर्य किसन महाराज चौधरी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी हे प्रकाशन होते. अतिशय आनंद होत आहे की अशा प्रकारचा एक आगळा वेगळा सोहळा आपण या निमित्तानं आज संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर करत आहोत. या निमित्तानं आपण सर्वांना एक वेगळ्या प्रकारचा गोडवा तिळगुळाचा गोडवा तर देतच आहोत, त्याचबरोबर असणारं आपल्या मंडळाचं हे मुखपत्राचं त्या ठिकाणी असणारी वाचनीय अशी ही दिनदर्शिका देखील त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी आपण देत आहोत. मला आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आपलं स्वागत करत असताना ही दिनदर्शिका बनवण्याचं भाग्य मला मिळतंय. माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी अविरत असे 2 ते 3 आठवडे त्यासाठी आपले खर्च करतात आणि ही दिनदर्शिका अतिशय सुबक आणि सुंदर प्रकारे आपण या ठिकाणी प्रकाशनाचा देखील चांगला कार्यक्रम घेत असतो. मी जुन्नर तालुका आपले सर्व असणारे जुन्नर तालुक्यातील सर्व मंडळींना या निमित्तानं नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देतो आणि संक्रांतीच्या देखील त्या ठिकाणी तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये जुन्नर तालुक्यातून उदरनिर्वाहाच्या साधनेपोटी आलेले सर्व जुन्नरकर मित्रमंडळी आज या ठिकाणी कुलस्वामी खंडेरायाच्या पवित्र अशा या भूमीमध्ये जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या जुन्नर तालुका पर्यटन दिनदर्शिकेचं आज या ठिकाणी प्रकाशन होत आहे. हे प्रकाशन हरिभक्त परायण जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र माननीय चौधरी महाराज यांच्या हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत. गेली 25 वर्ष जुन्नर तालुका मित्रमंडळ अविरतपणे जुन्नर तालुक्यातून येणारे विद्यार्थी असेल किंवा समाजसेवक असतील किंवा कोणी आणि व्यक्ती असतील यांसाठी कार्यरत आहेत. आज
जुन्नर तालुक्याच्या दिनदर्शिकेतून एक या ठिकाणी आम्ही समाजाला एक दिशा देऊ शकतो की जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका आहे. तुम्ही तालुक्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या जे काही पर्यटन स्थळ आहेत ती संपूर्ण पर्यटन स्थळ या दिनदर्शिके माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील, आपल्याला वाचायला मिळतील. त्याचं जर आपण वाचन केलं तर निश्चितपणे शिवरायांचा जन्म ह्या जुन्नर तालुक्याच्या भूमीमध्ये का झाला हे देखील तुम्हाला या ठिकाणी समजलं जाईल. म्हणून मी आज या ठिकाणी माझ्या समेत असलेले जुन्नर तालुका मित्रांचे अध्यक्ष प्रभाकरजी डोमसे व सर्व विश्वस्त मंडळ यांनी या ठिकाणी जी काही दिनदर्शिका आज प्रकाशित करत आहोत या प्रकाशित करण्यासाठी अविरतपणे सर्वांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे. मी या निमित्तानं जुन्नर तालुक्याच्या सर्व सभासदांना सर्व विश्वस्त मंडळाला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन तिळगुळ ह्या गोडगोड बोला अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर खऱ्या अर्थाने या पर्यटन दिनदर्शक प्रकाशन ज्यांच्या हस्ते आपण करणार आहोत ते हरिभक्त परायण चौधरी महाराज हे यानंतर आपले विचार व्यक्त करतील. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम निर्मल विचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आज मकर संक्रांत, तिळगुळ हे आणि गोड बोला असं म्हणण्याचा हा दिवस एकमेकाला तिळगुळ देऊन आपण प्रेमाने आनंदाने एकमेकाशी वागावं याचा एक संकेत हा दिवस देऊन जात असतो. आणि या एका शुभमुहूर्तावर जुन्नर तालुका मित्रमंडळीच्या माध्यमातून एक पर्यटन दिनदर्शिकेचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. त्याचा आपल्या सर्वांनाच या ठिकाणी आनंद आहे. सुरुवातीलाच या ठिकाणी या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. खरं तर जुन्नर तालुक्यातली आपली ही सगळी जी मंडळी आहेत ही मंडळी भाकरी, नोकरी आणि चाकरी या निमित्ताने आपण या ठिकाणी आलो आणि इथे आल्यानंतर प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य त्यांनी सिद्ध करून दाखवलं. जुन्नर तालुका हा आध्यात्मिक क्षेत्रात जसा पुढे आहे तसा कृषी क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये अशा विविध क्षेत्रामध्ये जुन्नर तालुक्याचं नाव फार मोठ्या प्रमाणात आहे. मला एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायची की जी काही वैशिष्ट्य जुन्नर तालुक्यातली आहेत ती सगळी वैशिष्ट्य आपल्या या दिनदर्शिकेमध्ये आपण या ठिकाणी दिग्दर्शित केलेली आहेत की त्यामुळं आपल्याला आपल्या तालुक्याची ओळख व्हावी. खरं तर आत्ताच सोनवणे साहेबांनी सांगितलं की प्रकाशनामध्ये हे 7वं वर्ष आहे आणि दशकपूर्तीकडे आपण सगळे वाटचाल करत आहोत. तपपूर्तीकडे लवकरच याची वाटचाल होईल. परंतु या निमित्ताने आपण एकत्र येऊन जो काही विचार या ठिकाणी एकत्र करता, संघटितरित्या या ठिकाणी एकत्र येता आणि त्या निमित्ताने एकमेकाच्या विचाराचं आदान प्रदान होतं. म्हणजे जसं महिला तिळगुळ समारंभाच्या निमित्ताने किंवा हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकीच्या घरी आज जातात आणि एक म्हणते देवाण, दुसरी म्हणते घेवाण, देवाण घेवाण म्हणजे अशी विचाराची देवाणघेवाण करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. खरं तर प्रकाशनाची फार मोठी परंपरा तर सोनवणे साहेबांनी सांगितलं की फार मोठ्या महामानवांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाशन झाले. आपण मला या ठिकाणी हा तो मान दिला त्याबद्दल मी मंडळाची कृतज्ञता व्यक्त करतो. आपलं मंडळ हे अधिकाधिक संघटितरित्या होऊन खूप पुढे जावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या शुभ मुहूर्तावर आपण एक संकल्प करूया की जेणेकरून हे मंडळ जे आहे हे अधिकाधिक कसं सुघट्ट कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करूया. आपल्या तालुक्यामध्ये जी काही गुणी मुलं आहेत त्या गुणी मुलांसाठी आपण काही व्यासपीठ वेगळ्या प्रकारचे उपस्थित करून देऊ शकतो का? राजकीय क्षेत्रात किंवा सगळ्याच क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रात, कृषी क्षेत्रात, सगळ्याच क्षेत्रामध्ये या तालुक्याने खूप उंच भरारी मारलेली आहे. अशा प्रकारची उंच भरारी या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये होत जावं अशा प्रकारे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व भूदेवांच्या साक्षीनं या ठिकाणी जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या माध्यमातून आपल्या पर्यटन दिनदर्शिकेचं या ठिकाणी प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. रामकृष्ण हरी. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती आज जुन्नर तालुका मित्रमंडळाचे दिनदर्शिकाचे प्रकाशन होत आहे आणि त्यासाठी आपण हबप चौधरी महाराज, किसन महाराज चौधरी यांना आपण बोलवले आहे. आज आपण या प्रकाशन करत असताना गेले 7 वर्षापासून आपण प्रकाशन करतो आणि दिनदर्शिकामध्ये जुन्नर पर्यटनाची अनेक क्षेत्रातली, कृषी, औद्योगिक सगळ्या क्षेत्रातली माहिती आपण पर्यटनामध्ये देत असतो.
या पर्यटन आणि या पर्यटन दिग्दर्शी तयार करताना दीपक सोनवणे आणि यांनी फार कष्ट घेतात आणि त्यांनी हे दिनदर्शिका तयार केली आहे. त्याबद्दल आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. व तिळगुळ आज मकर संक्रांत असल्यामुळे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अजून एक संबोधित करतो. फोटो करून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. गोड गोड बोला, गोड गोड घ्या, गोड गोड बोला. अरे घ्या ना नॅचरल तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पाटील तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पाटील तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.